नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त 2,500 मध्ये घरावर सोलर बसणार 25 वर्ष वीज सरकारची नवीन योजना. 100 युनिटपेक्षा कमी वापर असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र शासन आणि महावितरण घेऊन आले स्मार्ट सोलर स्कीम 2025 या योजनेत पीएम सूर्य घर योजनेसह अतिरिक्त राज्य अनुदान मिळणार आहे. 1 किलोवॅट सोलर सिस्टीमची किंमत अंदाजे 50,000 आहे, पण BPL कुटुंबांना फक्त 2,500 भरायला लागू शकतात. SC STसाठी 5,000 तर जनरल OBCसाठी 10,000 आहे. यामुळे वीज बिल जवळपास 0 होऊ शकते आणि 25 वर्षे सोलरचा फायदा मिळू शकतो. अर्जासाठी वीज बिल लागेल आणि आपला रजिस्टर मोबाईल नंबर आणि हा अर्ज कसा करायचा व्हिडिओत आपण समोर बघूया. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांनाही शेअर करायला सांगा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महावितरण सोलर स्कीम 2025 फक्त 2,500 मध्ये सोलर. वीज बिल 0 करा. स्मार्ट सोलर योजना. आपण योजनेचे फायदे काय आहेत हे देखील आपण व्हिडिओत बघणार आहोत आणि यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं हेही आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण गुगलवरती PM सूर्य घर योजना टाईप करायचं. मोबाईलवरून अर्ज भरू शकताय. डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे. नॅशनल सोलर या पोर्टलवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि हा आपल्यासमोर सूर्य घर योजना लिहिल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल. आपल्याला डायरेक्ट ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण तिथून ही डायरेक्ट लिंक ओपन करू शकता. ओपन करण्यासाठी सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे तसं आपण ओपन करून घ्यायचं आहे. डेस्कटॉप मोड केलेला आहे. आपल्याला आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून अर्ज भरता येतोय. सर्वप्रथम आपण बघितलेलं इकडे 3 डॉट दिसतात. त्या 3 डॉटवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप माहिती आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. या खालोखाल आपल्याला दिसतंय अप्लाय नाववरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा इंटरफेस ओपन झालेला आहे. इथं आपण आपला रजिस्टर मोबाईल नंबर जो बिलावर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर आपण इकडं टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण खाली दिलेल्या कॅप्चाची ही बेरीज करून खाली टाकायची आहे आणि आलेला मोबाईलवरील OTP आपण इथं टाकून घ्यायचा आहे. आपण OTP टाकल्यानंतर खाली कॅप्चाही टाकलेला आहे. व्हेरीफाय लॉग इन या बटनावरती आपण क्लिक केलेलं आहे. आपल्या लाईट बिलावर अचूक जे नाव आहे ते आपण इथं नाव टाईप करून घ्यायचं आहे. लाईट बिलावर जसं नाव आहे तसंच, त्यामध्ये काही मिस्टेक व्हायला नको. आपण नाव टाईप करून घेत आहोत. अशा प्रकारे आपण बिलावरती जे अचूक नाव आहे ते इथं आपण टाईप करून घ्यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी लाल स्टार दिसतंय तीच माहिती आपण भरायची आहे. अतिरिक्त माहिती भरण्याची आवश्यकता नाही आहे. ईमेल ID भरायची गरज नाही, ऑटोमॅटिक येईल. आता आपल्याकडं स्टेट निवडायचं आहे. आपण स्टेट निवडून घेऊन पुढची प्रोसेस करायची आहे. आपलं स्टेट महाराष्ट्र आहे म्हणून आपण महाराष्ट्र निवडायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवड करायचा आहे. सर्व माहिती लाईट बिलाशी जुळणारी असावी. मोबाईल नंबर सक्रिय असावा. लोकेशन निवडणे गरजेचं आहे. चुकीची माहिती भरल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. 1 किलोवॅटपेक्षा जास्त कमी क्षमता भरू नये. आपण इकडं आपला पिनकोड टाईप करून घ्यायचा आहे. आपल्याला नो म्हणायचं आहे, वेंडर निवडायचं नाही आपल्याला. अप्लाय फॉर सोलर यासाठी आपण क्लिक करायचं आहे. याही ठिकाणी आपण महाराष्ट्र हे निवडायचे आहे. महाराष्ट्रानंतर आपला जिल्हा इथे निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपली माहिती दिसणार आहे. तसेच आता इथं आपण ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर फेस डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपली बिलावरील अचूक माहिती इथे दिसणार आहे.
आपला ग्राहक क्रमांक आपण इथं टाकल्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी भरायची गरज लागणार नाही. बाकी माहिती ऑटोमॅटिक घेतली जाईल. अचूक ग्राहक क्रमांक आपण टाकायचा आहे. आपली माहिती इथं लोड होत आहे. आपण आपला ग्राहक क्रमांक एकदम योग्य टाकायचा आहे. चुकीचा ग्राहक क्रमांक टाकल्यास माहिती इथं मिळणार नाही. आपल्याला आपली माहिती लोड होत आहे. इथं आपल्याला आपलं नाव दिसेल, डिव्हिजनचं नाव दिसेल, सब डिव्हिजन दिसेल, आपला लोड दिसेल. त्यानंतर आपण नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती आपल्यासमोर ओपन झालेली आहे. त्यानंतर आपण आपलं जेंडर निवडून घ्यायचं आहे. खाली ॲड्रेस दिसते. आपल्याला आता खाली सोलर रूफटॉप डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि कॅटेगरी रेसिडेन्शियल निवडायचे आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करून आपल्याला सँक्शन लोड 1 किलोवॅट ही घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या बिलाची माहिती इथं क्लिक करायची आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्याचा मेसेज आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मिळून जाईल. माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्याला काय अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.